नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। टीआरटीआय पोलीस भरतीची सीईटीची परीक्षा होणार आहे मित्रांनो आणि याचे हॉल तिकीट आता आलेले आहेत। हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचे, हॉल तिकीट डाउनलोड करताना इनव्हॅलिड क्रेडेन्शियल हा जो मेसेज येत होता तर त्याचा काय विषय होता, तर सगळ्या काही गोष्टी पाहणार आहोत आणि परीक्षेसाठी काही महत्त्वाच्या सूचना पण आहेत तर त्या पण आपण पाहणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। बघा मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे की टीआरटीआय पोलीस भरतीची जी काही आता परीक्षा होत आहे, पहिल्यांदाच ही परीक्षा होते, उमेदवारांना माहिती नाही परीक्षा पॅटर्न काय आहे, कसे प्रश्न येतील, तर त्यांच्यासाठी आपण एक ऑनलाइन टेस्ट सिरीज लॉन्च केली की ज्याच्यामध्ये आम्ही तुमच्या 10 टेस्ट कव्हर करून घेणार आहोत, ज्याच्यामध्ये 5 बार्टीचे जे आता नुकत्याच पोलीस भरतीच्या टेस्ट झाल्या त्या तुम्हाला उपलब्ध होतील आणि 5 त्याच पॅटर्नवर आधारित 5 सराव चाचणी उपलब्ध होणार आहे, तेही फक्त 1 रुपयात मित्रांनो। आणि एवढंच नाही तर इथं जे काही तुम्ही टेस्ट देणार आहात त्या प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला सविस्तर विश्लेषण व्हिडिओ स्वरूपात आमची एक्सपर्ट फॅकल्टी कडून बघायला मिळणार आहे, म्हणून हा 1 रुपयाचा कोर्स नक्की जॉईन करा। जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमी नावाचं ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोर वरून, ते डाउनलोड करा आणि पोलीस भरती सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही हे जे आहेत तर ते जॉईन करू शकतात मित्रांनो। आता जे आहेत बघा, तुम्ही जर टीआरटीआयच्या वेबसाईटवर गेले तर इथं ऑलरेडी तुमचं सामायिक परीक्षे संदर्भातलं आलेले, त्याच्यानंतर इथं जर क्लिक केलं डायरेक्टली तुम्हाला हे होम पेज ओपन होतं मित्रांनो की जिथं तुम्हाला लॉग इन आयडी वापरायचा आहे। मी इथं लॉग इन वर क्लिक करेल। लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय टाकायचं मित्रांनो, तुमचा ईमेल आयडी आणि डेट ऑफ बर्थ टाकायची। डेट ऑफ बर्थ लक्षात घ्या, काहींची जर समजा 1 जून सन 2002 असेल तर त्यांनी 01/06/2000 अशी टाकायची मित्रांनो। हे 01/06 हा व्यवस्थित पद्धतीने लावायचा आहे, कुठलाही स्पेस द्यायचा नाही, कुठलाही डॅश द्यायची नाही मध्ये। हा 1 2 3 4 5 6 7 8 अंकी पासवर्ड जो आहे तर तो आला पाहिजे, हे लक्षात घ्या। बाकी इथं पासवर्ड टाकायचा नाही आहे। काही उमेदवार काय करतात, ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकतात, पासवर्ड नका टाकू, तुमची जन्मतारीख तुम्हाला इथं टाकायची आणि साइन इन म्हटल्यावर तुम्हाला तुमचं हॉल तिकीट जे आहे तर ते बघायला मिळणार आहे। आता ज्या उमेदवारांना डायरेक्टली ही लिंक पाहिजे असेल त्यांनी कमेंट मध्ये लिंक हे टाइप करा, तुम्हाला कमेंट मध्ये आपली एक पिन झालेली कमेंट दिसेल, त्याच्यावर आपण याची वेबसाईट जी आहे लिंक जी आहे तुम्हाला उपलब्ध करून देऊ। आता तुम्ही जर ते पासवर्ड सगळं व्यवस्थित टाकलं तर अशा पद्धतीचं ऍडमिट कार्ड ओपन होतं, त्याच्यावर नाव येतं बघा सीईटी फॉर पोलीस ट्रेनिंग प्रोग्राम 2025-26। बघा इथं तुमचा काय येतो, PRN नंबर येतो मित्रांनो, इथं तुमचा ऍप्लिकेशन नंबर येतो, त्याच्यानंतर एक्झाम डेट येते, समजा ही 22/11/2025 ला 2 वाजेपासून तर 3:30 पर्यंत ही एक्झाम जी आहे तर ती चालणार आहे। गेट क्लोजर टाइम 1:45 ला गेट क्लोज होणार आहे आणि 1 वाजता गेट ओपन होणार आहे। इथं तुमचा रोल नंबर आणि हा पिन म्हणजे काही नसतो मित्रांनो, तुमची जन्मतारीख उलटी करून टाकलेली असते, जो तुम्हाला पिन परीक्षेत टाकावा लागतो। त्याच्यानंतर बघा एक्झाम सिटी येते, एक्झाम सिटी जी आलेली मित्रांनो तीच असते। फॉर एक्झाम्पल नाशिकचे कॅन्डिडेट होते, यांची एक्झाम सिटी मुंबईला आलेली, तर यांना मुंबईलाच जाऊन पेपर द्यावा लागेल, यांना नाशिकला आता फॉर्म जाता येणार नाही। इथं सेंटर पण त्यांनी दिलेले। त्याच्यानंतर इथं उमेदवाराचं पूर्ण नाव येतं, तुमचं पूर्ण नाव चेक करा। काहींचं काय झालं मित्रांनो, काहींचा एक इश्यू झालेला आहे की फोटोच्या जागी दुसरं काहीतरी अपलोड झालेलं, पॅन कार्ड येते, ठीक आहे, आता ते झालं असेल तर ते तुम्ही डायरेक्ट एक्झाम सेंटरवर जा, त्याच्यानंतर ते तुमचा इश्यू सॉल्व्ह करतील। इथं दिव्यांग आहेत, आता दिव्यांगाला एलिजिबलच नाही, तुमची इन्व्हिजिलेटरची सही वगैरे इथं काही डिटेल्स येतात। त्याच्यानंतर लक्षात घ्या, कुठल्याही कॅन्डिडेटला एक्झाम सेंटरमध्ये गेट क्लोज झाल्यानंतर एंट्री दिली जाणार नाही, म्हणून लवकर जाण्याचा प्रयत्न तिथं करा। त्यासोबतच तुम्हाला तुमचं ऍडमिट कार्ड घेऊन जायचंय, आयडीचं फोटो कॉपी घेऊन जायची, त्यासोबतच त्याची एक सेपरेट झेरॉक्स घेऊन जायची। 3 डॉक्युमेंट तुम्हाला प्रामुख्याने घेऊन जायचे मित्रांनो। तुमचं जे हॉल तिकीट आहे तर ते हॉल तिकीटची रंगीत प्रिंट काढा मित्रांनो, रंगीत। ओके, पुढचं एक काहीतरी ओळखपत्र घेऊन जा, ओळखपत्र। आता हे आधार कार्ड असू शकतं, काय पण असू शकतं, आणि त्याच्यानंतर त्या ओळखपत्राची झेरॉक्स सोबत फोटो लागतो, फोटो पेन, या काही गोष्टी आहेत ना मित्रांनो, या घेऊन जा। आलं लक्षात, या तुम्हाला सोबत तिथे जे आहेत तर त्या लागणारच आहेत मित्रांनो, आलं लक्षात। त्याच्यानंतर परीक्षेची तारीख, तुम्हाला वाटलं शिफ्ट आणि केंद्र हे कुठल्याही पद्धतीचं विनंती केल्यावर बदललं जाणार नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही। त्याच्यानंतर ही परीक्षा MCQ टाईपची आहे, एकच प्रत्येकाला 1 गुण असणार आहे, कुठल्याही पद्धतीची निगेटिव्ह मार्किंग नाही आहे मित्रांनो। आणि ही परीक्षा संपूर्णतः कोणत्या भाषेत होणार आहे, फक्त मराठी या भाषेत जे आहे तर ते होणार आहे। तर या सगळ्या काही गोष्टी आहेत आणि या स्कॉलरशिप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्म दिले, तो तुम्ही अवश्य भरा। त्यासोबतच मित्रांनो, टीआरटीआय पोलीस भरतीची जी आपली सीईटीची परीक्षा होणार आहे त्याच्यासाठी आपण जे 10 टेस्ट लॉन्च केलेले आहेत तर त्याचं डिटेल युट्यूबला एक्सप्लेनेशन आपण सायंकाळी 5 वाजता जे आहे तर ते घेत असतो। बघा, पेपर 1, पेपर 2, पेपर 3, पेपर 4, पेपर 5 आणि सर्व विषयांचे महारिव्हिजन, आणि त्याच आधारे
तुम्हाला डिटेल बाकी 5 सराव पेपर बघायला इथं मिळणार आहे। या सर्वांसाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि इग्नाइट एमपीएससी सरळ सेवा नावाचं जे आपलं युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा, त्याच्यावर सर्व माहिती तुम्हाला मिळून जाणार आहे। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।